नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमधनं आपण पाहणार आहे की आपण जे काही ह्युमिक ॲसिड आहे की आपल्या पिकांसाठी जे आपण ह्युमिक ॲसिड वापरतो तर ते आपण घरच्या घरी कशा पद्धतीने बनवू शकतो, तर आपण त्याच या व्हिडिओमधनं पाहणार आहे. तर हे जे आहे ह्युमिक ॲसिड बनवण्याची प्रोसेस, तर यासाठी आपण वापरलेलं आहे ते म्हणजे यामध्ये जर पाहिलं तर आपण जे आहे तर ते 10 लिटर पाणी यामध्ये आपण वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या काय आपल्या शेणाच्या गवऱ्या वगैरे असतात तर त्या आपण यामध्ये यामध्ये वापरत आहे. तर यामध्ये पाहिलं तर मी जे प्रमाण सांगत आहे ते जे काही 10 लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यासाठी सांगत आहे की ज्या पद्धतीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपण शेणाच्या गवऱ्या घेतलेल्या आहेत. शेणाच्या ज्या गवऱ्या आहेत तर त्या जेवढ्या जास्त दिवसाच्या असतील तेवढा आपल्याला चांगला रिझल्ट यामधून आपल्याला पाहायला मिळत असतो. तर जास्त दिवसाच्या गवऱ्या आपल्याला काय इथे घ्यायच्या असतात, कारण ज्या काय याच्यामध्ये पूर्ण कुजण्याची प्रोसेस झालेली असते तर ती पूर्णपणे यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जे काय एन्झाईम्स वगैरे त्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली असते तर ती चांगल्या पद्धतीने तिथे डेव्हलपमेंट झालेली असते आणि तेच एन्झाईम जे आहे ते पुढे आपला जो काय रूट झोन आहे तर तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीने मदत करताना आपल्याला पाहायला मिळत असतो. तर हे झालं याची सामग्री. पण हे ह्युमिक ॲसिड आपण का बनवतो आणि आपल्या पिकांसाठी का सोडतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर जर पाहिलं तर ह्युमिक ॲसिड जे आहे तर ते आपल्याला जो काय आपला रूट झोन आहे तर तो चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा त्याचा जो रूट काउंट आहे तर तो चांगल्या पद्धतीने जास्त वाढण्यासाठी आपण तिथे ह्युमिक ॲसिडचा वापर करत असतो. पण ह्युमिक ॲसिड वापरत असताना आपण जर पाहिलं तर बाजारामध्ये आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये ह्युमिक ॲसिड मिळत असतात. पण काही वेळेस काय होतं तर ह्युमिक ॲसिडमध्ये थोडीफार फसवाफसवी होते की आपल्याला जास्त टक्क्यातलं सांगून आपल्याला चांगले रिझल्ट मिळत नाही किंवा कमी टक्क्यातलं सांगून आपल्याला जास्त कॉस्ट लावली जाते. पण याचा विचार न करता जर आपण या पद्धतीने जर घरची घरी चांगल्या पद्धतीने जर ह्युमिक ॲसिड आपण घरी बनवलं तर याचा फायदा आपल्याला नक्कीच झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मग हे करत असताना याची प्रोसेस नेमकी कशी आहे तर ते आपण चला बघूया. जर जे आपण 10 लिटर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक 6 ते 7 ज्या आपण ज्या वाळलेल्या गवऱ्या आहेत तर त्या आपल्याला भिजाय घालायच्या आहेत. तर या भिजत घालत असताना एक काळजी घ्यायची की पाण्यामध्ये भिजत घालत असताना ज्यावेळेस आपण पूर्ण गवऱ्या ह्या भिजत घालतो तर त्यावेळेस जे आहे तर यावेळेस जे पाण्याच्या वरती ह्या गवऱ्या तरंगताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यासाठी आपल्याला यावरती काहीतरी झाकण ठेवणे किंवा दगडाच्या साह्याने याला आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवणे हे खूप गरजेचं असतं. मग या पाण्यामध्ये भिजवत असताना हे किती दिवस भिजायला ठेवणे हाही मोठा प्रश्न असतो. तर हा पाण्यामध्ये भिजवत ठेवत असताना ह्या आपल्याला एक 5 ते 6 दिवस, जास्तीत जास्त 5 दिवस आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवणं ते खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण या पूर्ण पाण्यामध्ये भिजवून ठेवतो एक 5 ते 6 दिवस, पूर्ण यामध्ये जे काय आहे तर यांचा जो गवऱ्यांमधलं जे काय एन्झाईम्स वगैरे आहेत तर ते पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला डिझॉल्व्ह झालेले पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस हे पूर्ण पाण्यांमध्ये डिझॉल्व्ह होतात त्याचे जे काही चांगले बॅक्टेरिया काउंट वगैरे वाढलेला आहे तर यामध्ये आपल्याला चांगला काउंट वाढलेला पाहायला मिळतो. मग याचा फायदा आपण ज्यावेळेस ड्रिपने ॲप्लिकेशन करतो किंवा स्प्रे करतो किंवा ड्रिंचिंग करतो तर त्यावेळेस आपल्याला खूप फायदा होतो. कारण आपण जर पाहिलं तर जे काही रूट झोन डेव्हलपमेंटसाठी चांगल्या पद्धतीने आहे तर ते ह्युमिक ॲसिड तिथं काम करत असतं. आपण एक 15 दिवस किंवा 20 दिवसाच्या अंतराने आपण सातत्याने आपण तिथे ह्युमिक ॲसिड आपल्या पिकाला देत असतो. त्यामुळे ह्युमिक ॲसिड दिल्याच्या नंतर जे काही रूट झोन आहे तो चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेला पाहायला मिळतो. मग हे झालं बनवण्याची प्रोसेस. पण ज्यावेळेस 5 ते 6 दिवस पूर्ण होतात तर यामध्ये आपल्याला अजून एक प्रोसेस करायची आहे. जे काही याचा जो छोटे छोटे आर्क म्हणजे जे गवऱ्या वगैरे आपण भिजाय घेतलेला आहे त्याचा जो छोटा छोटा आर्क आहे तर तो आपल्याला जो त्याचे आपण काय म्हणतो तर जे छोटे छोटे पार्टिकल्स राहतात तर ते आपल्याला याच्यामधून गाळून घेऊन बाजूला काढणं ते खूप महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळेस आपण ड्रिप ॲप्लिकेशन किंवा ड्रिंचिंग वगैरे करत असतो तर ते आपल्या ड्रिपमध्ये किंवा पंपामध्ये अडकण्याचे चान्सेस तिथे खूप असतात. मग हे गाळून घेतल्याच्या नंतर जे तिथे पाणी वगैरे राहत आहे तर त्या पाण्यामध्ये एक 10 लिटर पाण्यामध्ये 1.5 ते 2 किलो जो गूळ आहे आपला काळा गूळ जो आपण सेंद्रिय पद्धतीने
तयार केलेला जो गुळ आहे तर तो तिथे आपल्याला त्याला भिजू घालणं ते आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. मग हे ज्या टायमाला आपण गुळ त्यामध्ये भिजाय घालत असतो तर त्यावेळेस तोही एक 2 दिवस म्हणजे 2 दिवस आपल्याला पाण्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने भिजाय घातल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग हा गोळ जो आहे तर तो 2 दिवस भिजाय घातल्याच्या नंतर तुम्ही याचं ड्रिप ॲप्लिकेशन करू शकता किंवा ड्रिंचिंग करू शकता किंवा स्प्रे करू शकता. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण जास्त प्रमाणामध्ये स्प्रेच्या वगैरे याच्या नादी लागत नाही, तर आपण एकतर ड्रिंचिंग करत असतो किंवा ड्रिपच्या सहाय्याने सोडत असतो. तर ड्रिंचिंगचा विचार केला तर जो काही 15 लिटरचा किंवा 20 लिटरचा पंप आहे तर त्याच्यासाठी प्रमाण जर वापरलं तर त्याच्यासाठी आपल्याला 1 लिटरचं जे आपण द्रावण म्हणजे 1 लिटरचं द्रावण आहे तर तुम्ही ते एका 15 लिटरच्या पंपासाठी वापरू शकता. किंवा ड्रिंचिंगनी जर तुम्हाला जर ड्रिपनी याचं ॲप्लिकेशन करायचं आहे तर तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी एक 10 ते 12 लिटर जे काय आपण द्रावण बनवलेलं आहे तर ते तुम्ही त्यातून सोडू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही असंच काही घरगुती पद्धतीने कुठले ॲसिड्स, ह्युमिक ॲसिड्स किंवा इतर काय बनवत असतात तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.